लागतील. या आधीच्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये 66 धावा बनवल्या होत्या याच माऊली 11 शील या टीमने. यावेळी ड्राईव्ह करता स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीपमधून फिल्डर येतील. चांगले क्षेत्ररक्षण, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या सामन्यामध्ये अमोलने खूप चांगली बॅटिंग केली होती, तोच अमोल येतोय स्ट्राईक एंडवरती. एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. पंच आपण पाहतोय निरंजन सावंत सर आहेत आणि अजित पुत्रन सर. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न आणि आय थिंक दुखापत होती आहे अमोलला, परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की मी ठीक आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता आणि थोडीशी दुखापत होती आहे अमोल यांना. आणि तो हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 धाव धावफलकावरती आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. आदरणीय प्रथमेशजी भगत साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि प्रथमेश दादा भगत यांचं मी मनापासून आभार मानेन. आयोजकांच्या वतीने पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून लाभली आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. धावसंख्या आहे 1. मी कौतुक करेन गोलंदाज विवेक यांचं, कारण की हे पॉवर प्लेचे षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय तो म्हणजेच गोलंदाज विवेक. स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल आहे. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. इन स्विंग आउट स्विंगच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. 5 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली आहे आत्तापर्यंत या षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय विवेक. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉइंटला आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती माऊली 11 शील या टीमची बिनबाद 2. नेक्स्ट मॅच आहे, एक पेंडिंग सामना राहिला होता. क्वालिफाईंग मॅच आहे. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. जांताराजा बदलापूर यजमान, विपक्ष पाहुणे आणि त्यांच्या समोर असणार आहे एरंजाड आणि सामना असणार आहे 3 षटकांचा. कारण की आपल्या असोसिएशनचा नियमच आहे पहिल्या फेरीतील सामने हे 5 षटकांचे, दुसऱ्या फेरीमधील सामने हे 4 षटकांचे आणि क्वालिफाईंग सामना हा 3 षटकांचा. डे नाईट फॉर्मॅट आहे. 4थी रात्र आहे. उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आपण पाहणार आहोत आणि सर्व क्वालिफाईंग जे संघ आहेत ते उद्या इन ॲक्शनमध्ये असतील. गोलंदाजी मार्कवरती यश येतोय. जयेश आहेत गोलंदाज. यावेळी परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, ऑनसाइडला फ्लिक केलाय. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि मिळतील या चेंडूवरती. पंच किती धावा असतील? फक्त 2च धावा असतील, कारण की बॅटला हा चेंडू लागला होता, त्यानंतर चेंडू डायव्हर्ट झाला, त्यामुळे मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये विवेकने
अवघ्या 2 धावा खर्च केल्या. जयेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. या दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे. ऑन साइडला मिस्टामिंग आहे, एलिव्हेशन नाहीये, रवी आहेत, सुरेख झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये, रन मशीन शील या टीमची. अमोल बॅक टू द पवेलियन. आदरणीय योगेशजी सोनकर साहेब आणि आदरणीय धर्मा जयस्वाल साहेब आणि आदरणीय प्रमोद ठाकरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे जानता राजा चषकामध्ये. जानता राजा क्रीडा मंडळ बदलापूर आयोजित आणि आदरणीय सागरजी ज्ञानेश्वर देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जानता राजा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची ही 4थी रात्र आहे. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल, फलंदाज झाल्या बाद, बिग विकेट डाऊन. प्रशांत बॅक टू द पवेलियन. माऊली 11 शील या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज जयेश. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत. विकेट टेकिंग गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं, इकॉनॉमिकल गोलंदाजी, डॉट बॉलचं सातत्य ठेवलं. विवेकने अवघ्या 2 धावींचं षटक हाताळलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज जयेश. हॅट्रिक बॉल. पुन्हा एकदा मिस टायमिंग, रवी आहे, जज करतायत आणि झेलपर्यंत पोचले देखील होते, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 6. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतील, क्या बात आहे, ड्राईव्ह लगावली आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकदा वाचवली आहे आपल्या संघासाठी. ड्राईव्ह लगावली होती डीप एक्स्ट्रा कव्हरला, रोहितने एकदा वाचवली आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या 3ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी होती आहे RD 11 जय हनुमान चांदप या टीमच्या माध्यमातून. यावेळेस परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, त्याला ड्राईव्ह करतायत. डीपमधून फिल्डर येतील. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं तालमेल आहे, खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. मॅडी सरांचं इथे आगमन होतं. वेलकम, स्वागत आहे. त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत आजच्या रात्रीमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे 11. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील आणि त्यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. जांतराजा बदलापूर आणि एरंजाड या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. एक ही है. नंतर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय श्री मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जांतराजा चषकाचे प्रमुख आयोजक आहेत आदरणीय सागर देशमुख साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. नेक्स्ट मॅच आहे जांतराजा बदलापूर आणि एरंजाड या 2 टीममध्ये. तो सामना 3 षटकांचा असेल. आज एकूण 10 सामने खेळवायचे आहेत. प्रथमेशजी भगत साहेबांचं मनापासून आभार मानेन. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. कारण की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आदरणीय प्रथमेश दादा भगत साहेबांच्या माध्यमातून लाभलेले आहेत या स्पर्धेमध्ये. डॉट बॉलची समाप्ती. नवीन गोलंदाज आहेत प्रथमेश दादा भगत यांचं मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. स्विच इट पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. बॅटमधून, पंकजच्या बॅटमधून धावसंख्या 6 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत. पंकज आणि भूषण ही जोडी आहे. दोन्ही सख्खे बंधू आहेत. धावसंख्या आहे 17. मॅच बॉल येतोय पंच. 17 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये 35 ते 40 धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅचमध्ये. माऊली 11 शील या टीमला, ज्या संघाने या आधीच्या मॅचमध्ये 5 षटकांमध्ये 66 धावा बनवल्या होत्या, तो संघ आपण पाहतोय थोडीशी कमकुवत सुरुवात केली होती. ऑन साईडला खेळत्या डीपमध्ये फिल्डर आहेत. गॅप शोधू शकले नाही आहेत. 1 धाव झाली पूर्ण. थांबवलं भूषणने. 51 धावेवरती समाधान मानावं लागतं आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं डीपमध्ये. स्क्वेअर लेगला विवेक होते. म्हणजे ते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या
एकने पुढे जाईल 18 धावा धावफलकावरती. 2 बाद 18 ही धावसंख्या आहे माऊली 11 शील या टीमची. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. फिंगर अप, लाऊड अपील, विकेटचं बटन. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. लागतोय अजून एक धक्का. माऊली 11 शील या टीमला सलामीचा फलंदाज भूषण. बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि या चेंडूवरती मिळतील एकूण धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅचमध्ये. एका धावेसाठी झगडावं लागतंय या सामन्यामध्ये. आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये A1 जोडी आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मॅडी सर आणि राहुल सर. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला फटका चांगल्या डीपमध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल 21 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7.00च्या सरासरीने या 21 धाव बनवल्या आहेत पहिल्या 3 षटकांमध्ये. भरपूर शफल झाले होते. हुक करण्याचा प्रयत्न आणि क्या बात आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक हा चेंडू अडवलेला आहे. पंचांचा इशारा 22चा येतो आहे आणि मिळते अवांतरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 22 धावा धावफलकावरती. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे RD11 जय हनुमान चांदप या टीमने. कारण की गोलंदाजी खूप चांगली होती. ज्या शील संघाने पहिल्या मॅचमध्ये 66 धाव बनवल्या होत्या त्या शील संघाला यावेळेस पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. 9+1 मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. यस बीमर कॉल केलेला आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. दिशेपासून भरकटलेत. दिशाहीन हा चेंडू आपण पाहिला आणि फर्स्ट वॉर्निंग देखील आहे. कारण की जर सेकंड बीमर चेंडू हाताळला तर या षटकामध्ये आणि या मॅचमध्ये ते गोलंदाजी करू शकत नाहीयेत. हे सांगत असताना पंच फ्री हिट आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 24 धावा. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अपिश खेळतात. मिस्टायमिंग आहे. जेलची शक्यता आणि
पॉइंटला झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद तू चल मैं आया. ही स्थिती आपण पाहतोय. माऊली 11 शील संघ थोडा का होईना बॅकफुटवरती आलाय. माऊली 11 शील या टीमने पहिल्या सामन्यामध्ये जो खेळ केला होता तो खेळ या मॅचमध्ये आत्तापर्यंत होऊ शकला नाहीये. शील या टीमचा दत्ता मामा यांचा हा संघ आहे, जे कोच आहेत, मेंटर आहेत, या टीमचे बिग सपोर्टर आहेत. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला गेले, कट करता चेंडूला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि पुन्हा एकदा डाईव्ह लगावली आहे. मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धावसंख्या. एकने पुढे जाईल 25 धावा. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बाबे आमच्या सोबत आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरलं जाते आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. खूप चांगलं गुणलेखन सुरू आहे. लोअर फुलटॉस चेंडू आहे आणि रनआउटची संधी आहे. फलंदाज होईल बाद. पिंटू बॅक टू द पवेलियन. संजय भगत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जांतराच्या चषकामध्ये मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. आणि नेक्स्ट मॅच आहे जांतराच्या बदलापूर आणि एरंजाड. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या पिकअप स्ट्रोक पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर शेवट गोड केलाय. माऊली 11 शील या टीमने शेवटच्या बॉलवरती षटका ठोकलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31-31 आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं टार्गेट सेट केलंय RD 11 जय हनुमान चांदप या टीम समोर. टॉस करूया आपण एरंजाड आणि जांतराच्या बदलापूर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कासगाव चषकाचे प्रमुख आयोजक आणि महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत आदरणीय अर्जुन राऊत साहेब देखील आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे जांताराजा चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत आदरणीय अर्जुन राऊत साहेब देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि किरण शेठ राऊत साहेबांना विनंती असेल या पुढील सामन्याचा आपण टॉस करूया आपले शुभ हस्ते. सामना असेल जांतराजा बदलापूर आणि हरिश्चंद्र स्मृती एरंजाड या 2 टीममध्ये हा सामना असेल. सामना 3 षटकांचा आहे आणि आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सामना 3 षटकांचा आहे आणि आपण टॉस करतोय. एका बाजूला सनी राणे आहेत आणि त्यांच्या समोर स्वप्नील
आणि टॉस जिंकलेला आहे. यस, हरिश्चंद्र स्मृती एरंजाड या टीमने टॉस जिंकून सनी निर्णय फिल्डिंग फर्स्ट आणि इन्व्हाइट केलेला आहे जांताराच्या बदलापूर या टीमला बॅटिंग करण्यासाठी. तो सामना 3 षटकांचा असणार आहे. विद्यमान सामना सुरू आहे जिथे 4 षटकांमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत RD11 जय हनुमान चांदप या टीमला. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं किरण शेठ राऊत साहेब इथे उपस्थित आहेत आणि सचिन चोनकर साहेबांना विनंती असेल आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांचं इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. कासगाव चषकाचे प्रमुख आयोजक आणि महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव, मोठा लक्ष्य बैलाचे मालक आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांचं इथे आपण करतोय विशेष सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर आपण अर्जुन राऊत यांचे इथे सन्मान करूया. विवेक सोनकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. अर्जुन राऊत साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. 32 धाव बनवायचे त्या मॅचमध्ये आणि 32 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशनजी संते सर आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. अत्यंत महत्त्वाचा सामना. एका बाजूला आपण पाहिलं तर बाहुली 11 शील्ड संघ आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान RD11 चांदप संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. अनिकेत आणि जयेश. गौरव बनवडेचा हा बॉल यावेळेस ऑन साईडला फटका प्रतिमे, परंतु इथे पाहावं लागेल क्षेत्ररक्षक जज करतायत. उंची जास्त होती, लांबी कमी आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळू शकला नाही आहे. अगदी आपण पाहतो बॅटिंग करत असताना बॅटर जयेश आणि अंकितला आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. धावा संख्येचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 32 धावांचं टार्गेट होतं मॅचमध्ये आणि आता 3 धावा या फलकावरती आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूला वळवलंय तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धाव. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा जांताराजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जांताराजा चषक तुम्ही ही स्पर्धा पाहत आहेत. खऱ्या अर्थाने किरण शेठ राऊत यांनी जी स्पर्धा आयोजित केली कासगाव चषक, त्याही मंडळाचं नाव जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव होतं आणि आज त्याच स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी या स्पर्धेला भेट देतात. स्वागत आहे आपलं शेठ. नवसंख्या फलकावरती हळूवार पद्धतीने पुढे चालल्या. मॅन्डेटरी पॉप प्लेमध्ये आपण आहोत. गौरव बनवटे मात्र चांगली गोलंदाजी करतात. दत्तामामा बनवटे हे सुद्धा माचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. अत्यंत सुंदर स्पर्धा आहे. खेळीमेळीच्या वातावरणात 4 दिवस 4 रात्रीमध्ये आता आपण आहोत आणि आता बॉल चाललाय ऑल साइडला स्ट्रोक सीप. जबरदस्त स्वागत केले, भव्य स्वागत. गोलंदाज गौरव बनवडेच्या विरोधात आलेला A1 क्वालिटीचा ब्लँडेड षटकार. या षटकाराने मात्र धाव संख्येला गती मिळते. 32 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 11 धावा फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. गौरव बनवडे तयार. ओ शॉट ऑफ लेन कट करण्याचा प्रयत्न. गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज. तिथे मात्र बॅकअप नाही आहे.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आता या मिळतील 2 धावा. काही गरज नव्हती, मी तर म्हणेन कदाचित अमोलकडे हात रोख करू शकले असते, परंतु एक धाव वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माऊली 11 शील्ड संघाने केला असता, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅकअप नसल्या कारणाने या मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आज. सातत्याने ज्या पेंडिंग मॅचेस सुद्धा होत्या त्या मात्र आपण कव्हर करणार आहोत. या आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. एकंदरीत 10 मॅचेसचा शेड्यूल आज असणार आहे. 18 बॉल आणि आता 19 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये धाबत संख्या फलकावरती 13 पाहायला मिळाली आहे. धमाकेदार सुरुवात आहे. सेकंड राऊंडमधून ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. अत्यंत चांगला सामना आहे. नुकताच आपण पाहिलं तर सिद्धिविनायक इनगाव संघाला परास्त करून माऊली 11 शील्ड संघ पुढे सरकला आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय RD 11 जय हनुमान सांदप संघाच्या बरोबर ही फाईट आहे. 18 बॉल 19 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. एका बाजूला अंकित आणि दुसऱ्या बाजूला जयेश खेळतात. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ही क्रीडा नगरी तुम्ही पाहतायत आणि या क्रीडा नगरीमध्ये चालू असेल हा क्रिकेटचा महासंग्राम. ओ बॅटची लिडिंग एज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल टीम RD 11 सांदप टीमला. फलंदाज होईल बाद. अंकित बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. ख्यालों में जय हंगामा. कहाँ भाग रही तू मैं? आरे से डर गए क्या? हमें काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं. हमें काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं. हम तेरे 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 चाहने वाले हैं. थँक्यू. आणि येथे या ठिकाणी आपण पाहतो पहिला धक्का लागलेला आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर RD 11 जय हनुमान चांदप संघाला अतिश भंडारी हे सुद्धा माझा आनंद घेतात. स्वागत आहे अतिश आपलं. एक दर्जेदार आणि यशस्वी आयोजक सुद्धा आहेत. धावसंख्या रफलकावती 13 वरती 1. बाटर मैदानाच्या मध्ये आलेले आहेत. रवी भोईर यांना तुम्ही पाहतात. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते आणि आता सध्या स्ट्राईक एंडला आहेत. ओ लाईन या ठिकाणी चेक केली जाते. अगदी हळूवारपणाने पंच आपले हात बाहेर काढत असताना अजित पुत्रन सर तुम्ही पाहतायत मुख्य पंचाच्या भूमिकेत आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल या ठिकाणी देण्यात आलाय. चांगलं विश्लेषण सातत्याने जेव्हा DRS घेतला जातो ना, जेव्हा अजित पुत्रन सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत असतात तेव्हा प्रत्येक बॉलचं विश्लेषण करून त्यांच्या वतीनं डिसिजन देण्यात येतोय. संघाची धावसंख्या फलकावधी 14 धावा. 32 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये आपण भूषणला पाहतोय. पहिल्या बॉलवरती भूषणला सफलता जरूर मिळाली आहे, कारण या मॅचच्या दृष्टिकोनातून हे प्रतिबिंब असणारा षटक आहे. फलंदाज भूषणवरती पूर्णपणे जिम्मेदारी आहे दारोमदार या मॅचचं. ओ लोअर फुल टॉस संपर्क नाही आहे. कदाचित आपण पाहिलं तर इथे संधी होती बॅटरकडे, परंतु ती गमावली आहे रवी भोईरने. आणि आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित जेव्हा बॉलर रन इक्वेशन असतो तेव्हा जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेजवरती भर देण्यात येतो गोलंदाजाच्या वतीनं. जर प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकायचा असेल, निर्माण करायचा असेल, तर या गोष्टीची आवश्यकता आहे. कीच आपण पाहतो इथे पडताळणी करतील पंच दर्शवतात. स्ट्रॉंग अपील तर भरपूर करण्यात आली, परंतु इथे अगदी आपण पाहतोय थोडासा हलकासा स्पर्श होऊन बॉल मागे जरूर चालला ट्रॅक पॅन्टला. पंच दर्शवतात फेअर डिलिव्हरी आहे. रवी भोईर आर्ग्युमेंट या ठिकाणी प्लीज करू नका, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. अगदी आपण पाहतोय गेली 3-4 रात्रीमध्ये आपण या पंचांसमवेत जोडलो गेलेलो आहेत. चांगला निर्णय अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत आणि आजही आजच्या रजनीमध्ये तुम्हाला अजित पुत्रन सर, निरंजन सावंत आणि कुणाल पेनकर सर यांना तुम्ही पाहणार आहात. बेस्ट टायमिंग आहे. पंकज आले डाऊन दी बॉल. लॉंग ऑनला टिपली जाईल झेल. फलंदाज होईल बाद. रवी भोईरला सुद्धा परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
बाहुली 11 हे नाव वाजल्यानंतर अपसुक आपल्या डोळ्यासमोर नाव येतं ते सन्माननीय नामांकित उद्योजक अनिलजी बनोटे साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. 13 बॉल आता 18 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल अत्यंत निर्णायक राहील या षटकातील गोलंदाज भूषणचा. 18 बॉल 19 धावांची गरज असताना सामना कुठे आलेला आहे आणि आता 13 बॉल 18 धावांची गरज. गोलंदाज भूषण ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतो बॅटन पॅडच्या मधोमध बॉल चाललाय, संपर्कच नाहीये बॅट अँड बॉलचा आणि या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. अगदी आपण पाहतो एका वाईट चेंडूचा जर अपवाद वगळला ना तर संपूर्ण मडण षटक तुम्हाला पाहायला मिळालं गोलंदाज भूषणचं. आणि गोलंदाजी जर त्याची आवडली असेल ना 18 बॉल 19 धावांची गरज असताना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही त्याच्यासाठी. 12 बॉल आता विजयासाठी 18 धावांची गरज. 12 बॉल 18 धावांची गरज या मॅचमध्ये. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल तिसरं प्रगती पथावरती ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय आणि आता स्वीट अँड शॉर्ट मीटिंग टीम चांदप संघ सुद्धा घेते. 12 बॉल 18 धावांची गरज या मॅचमध्ये. अत्यंत चांगला सामना नेक्स्ट मॅच मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड वर्सेस जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉल 18 धावांची गरज या मॅच मध्ये. चांगली क्रिकेट स्पर्धा आणि त्यामधील हे चांगले चांगले मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळतात युट्यूबच्या माध्यमातून. 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या लेग बाईज धीरज सावंत सर सांगतायत सिंगलच्या पद्धतीने संघाची धाबत संख्या पुढे चाललेली आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज असताना आपण पाहतोय एका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी अंतर्गत खेळत असताना हे दोन संघ आपण पाहतो एकमेकांच्या आता जणू काय प्रतिस्पर्धी चांगली लढत खेळत आहेत. प्रसन्न क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विजयासाठी 11 बॉल आणि आता 17 धावांची गरज. लेग बायच्या रूपाने एक धाव अंकित झाली आहे. टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल वाईट बॉल. अवांतर धाव जरूर मिळेल आणि आता आउटसाइड लेग स्टंप चेंडू पिचिंग झालाय पण दर्शवत आहेत की खराब चेंडू. ज्या धावा मात्र वाचवायचे आहेत जशी गोलंदाजी भूषणने केली आहे तशीच गोलंदाजी करावी लागेल मॅच मध्ये गोलंदाज सचिनला. 12 चेंडूमध्ये 18 धावा जर वाचवायच्या असेल जर सामन्यामध्ये वापसी मिळवायची असेल माऊली 11 शील्ड संघाला तर मात्र अक्षरशः आगीचे निखारे चांगली गोलंदाजी मेरिटनुसार करावी लागणार आहे या मॅचमध्ये गोलंदाज सचिनला सुद्धा. पहिला चेंडू आपण पाहतो लेगबायच्या रूपाने एक सिंगल आली त्यानंतर अतिरिक्त धाव सुद्धा जोडली गेली आणि आता गोलंदाज सज्ज झाले त्यावेळेस ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. मच नीडेड षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. काय अप्रतिम स्ट्रोक होता जसं मात्र अगदी आपण पाहतोय टप्पा ओळखला आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. या ठिकाणी धाबत संख्या 6 ने पुढे चालली आहे जिथे मात्र समीकरण थोडस अवघड बनत चाललं होतं त्या समीकरणाला अधिक सोपं करण्याचं काम आता बॅटर करतायत. येणारी 10 बॉल शिल्लक 10 धावांची गरज. जी बॅटर तुम्ही पाहतायत रोहित जणू काही रोहित शर्माची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. 10 बॉल आणि आता 10 धावांची गरज. सचिन वरती आक्रमण करण्यात आलंय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय बाहुली 11 शील्ड संघ थोडसा आता दबावाखाली आलेला आहे. अंडर प्रेशर क्रिकेट दोन्ही संघ खेळतायत. राऊंड विकेट ओ शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी
अगदी अस्टान लगत हा चेंडू चालला एसटी रक्षकाकडे, तोपर्यंत कमबॅक करण्याची क्षमता याही गोलंदाजाकडे आणि ती त्यांनी मात्र दाखवली. दाबत संख्या धाव फलकापती स्थिर. सन्माननीय सचिनजी सोनकर साहेब मॅचचा आनंद घेत आहेत, सागरजी देशमुख साहेब, किरणजी राऊत साहेब, अर्जुनजी राऊत सुद्धा मॅचचा आनंद घेतात. ऑन साईडला ड्राईव्ह केला, बॉल चाललाय डीप मध्ये, तोपर्यंत फक्त आणि फक्त केवळ सिंगल धाव. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये, शेवटची धाव जोपर्यंत घेतली जात नाहीये, तोपर्यंत क्रिकेटमध्ये प्रेडिक्ट करणं तितकं सोपी गोष्ट नाहीये. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये आणि आता आपण पाहतोय सिंगल डबलला सुद्धा या ठिकाणी प्राधान्य दिलं जाते. बॉलर आणि इक्वेशन आल्यानंतर आता मात्र सिंगल आणि डबल वरती जास्त फोकस केले, ते मात्र RD11 जर्मन चांदप टीमने. 8 बॉल 9 धावांची गरज. शेवटचे 2 बॉल या षटकातील अत्यंत निर्णायक आहेत. हो या ठिकाणी मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक येतात स्वतः एसटी रक्षक अमोल, नो मिस्टेक, फलंदाज होईल बाद, आणखीन एक धक्का लागेल. जय हनुमान. RD11 चांदप संघाला फलंदाज बाद. सामना अजूनही संपलेला नाहीये हे सांगत असताना गोलंदाज सचिन, त्याला मिळते सफलता. फलंदाज इज गॉन. जबरदस्त गोलंदाजी. कधी सामना शील्ड संघाच्या बाजूनं तर कधी सामना या ठिकाणी चांदप संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल आणि आता अंतिम बॉल आपण पाहतो या ठिकाणी षटकातील पाहायला मिळेल सचिनचा. 7 बॉल आणि आता 9 धावांची गरज. चला पंच काहीतरी दर्शवतात. लाईट गाडी बंद करा. जय हरी रांजनोली हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांनी रिपोर्टिंग केलेली आहे. 7 बॉल 9 धावांची गरज. शेवटचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलच बॅक ड्राईव्ह, चांगला फटका होता, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे गोलंदाज सचिनने यावेळी चेंडूला गॅदर केलाय स्वतःच्या फॉलोअर थ्रूमध्ये. मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि आता अंतिम षटकामध्ये विजयासाठी 8 धावांची गरज. सहा बॉल आणि 8 धावांची गरज. डीजे मास्टरला विनंती राहील थोडस या ठिकाणी सबाई सूचकता तुमच्याकडे सुद्धा असली पाहिजे मित्रा. लक्ष थोडस केंद्रित करा. डीजे गणेश. 6 बॉल आणि आता 8 धावांची गरज या मॅचमध्ये. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतो कोणता गोलंदाज वापरला जाईल या मॅचमध्ये. म्हटलं जाताना आज थोडा मुश्किल है, कल थोड़ा अच्छा होगा, बस उम्मीद मत छोड़ना, भविष्य जरूर बेहतरीन होगा. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 बॉल आणि आता 8 धावा वाचवण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. माऊली 11 शील्ड संघाच्या वतीनं समाधान, ज्याला मात्र आता या धावा वाचवावा लागणार आहेत. समाधानकारक गोलंदाजी करावी लागणार आहे. कदाचित आपण पाहतोय पाठीराख्यांची मन जिंकायची असेल तर मात्र एक चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करणं त्याला भागच पडेल. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो RD11 जे हनुमान चांदप संघ खेळतोय. धावा बनवावा लागणार आहेत. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव येणाऱ्या 6 बॉल मध्ये 8 धावा बनवावाच लागतील या मॅच मध्ये. जियाद खान यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. 6 बॉल 8 ची गरज. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. जणू काय आपण पाहतोय थंडगार वातावरण आहे, परंतु आता सामना गरम होत चाललेला आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॉल चालला लॉंग ऑफला. एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल नाही आहे. कदाचित एक धाव इथे फार महत्वाची आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. संजीवनी या ठिकाणी देण्याचं काम करतायत, परंतु एखादा मोठा फटका या सामन्याचा जरूर बिमोड करेल. परंतु एखादी विकेट जर आली डॉट बॉल आला
तर अंडर प्रेशर पुन्हा एकदा टीम तुम्हाला पाहायला मिळेल. RD11 चांदप गोलंदाज सज्जत समाधान ओव्हर द विकेटने पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. संपर्क नाहीये. डॉट बॉल टाकण्यात आलाय. पंच दर्शवत आहेत आणखीन एक डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी करतायत. धाबा त्याला रोखायचे, सामना त्याला जिंकायचे, ही स्पर्धा त्याला जिंकायची आहे आणि हे क्रीडांगण सुद्धा त्याला जिंकायचंय. आणि हेच सगळं असताना आता थकायचं नाही, आता दमायचं नाही, आता फक्त आणि फक्त लढायचं. हो यावेळेस ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट. चेंडू मागे चाललाय. सिंगल धाव या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे. 3 चेंडू आणि आता 6 धावांची गरज या मॅच मध्ये. एखादा गोल्डन षटकार चांदप संघाला विजयी करून देईल तर मात्र एक एक डॉट बॉल या ठिकाणी दबाव वाढवेल या मॅच वरती. टीम चांदप संघावरती चांगली गोलंदाजी करतायत. सातत्याने आपण पाहतो जेव्हा जेव्हा संघ जाणता राजा शील्ड बावली 11 शील्ड खेळत असतो तेव्हा तेव्हा या ठिकाणी स्लॉग ओव्हर डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज समाधान आहे आणि संघासाठी तो नेहमीच समाधानकारक गोलंदाजी करत असतो. 3 बॉल 6 धावांची गरज म्हणूनच संघ नायकांनी त्याच्यावरती विश्वास दाखवला या मॅच मध्ये. सेकंडला विवेक ऑन साइडला वळवलंय. क्षेत्र मोकळे बॅकएंड एरिया. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि आता समीकरण सोपं केलंय. या चौकाराने पूर्णपणे सामन्याला कलाटणी मिळाली. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. शेवटचे 2 बॉल आणि आता 2 धावांची गरज. 3 बॉल 6 धावांची गरज असताना महत्वपूर्ण चौकार या मॅच मध्ये आलेला आहे. RD11 चे हनुमान चांदप संघासाठी. चला शील्ड संघाला विनंती राहील जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. ऑलरेडी आपण पाहतोय तुम्हाला वेळेबाबत या ठिकाणी सहकार्य करायचंय. 2 बॉल 2 धावांची गरज. तुमचं काउंटडाऊन सुद्धा चालू आहे लक्षात असू द्या. स्टॉप वॉच. 2 बॉल 2 ची गरज. गोलंदाज समाधान राईट अमोर द विकेटने. स्ट्रायकिंगला विवेक. हो यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल बॅट्समन विवेकला. कदाचित 2 धावा या ठिकाणी होऊ शकल्या असत्या ओव्हर थ्रोच्या स्वरूपात परंतु इथे नियतीला ते मान्य नाहीये कारण सामना चाललाय. शेवटचा 1 बॉल 1 ची गरज. चांदप संघाला विनंती राहील आपण खेळाडू कक्षातून अजिबात या ठिकाणी आवाज करायचा नाही. कोणी उठायचं सुद्धा नाहीये. शेवटचा अंतिम बॉल. जर सामना तुमच्या संघाने जिंकला तर जरूर तुम्ही सेलिब्रेशन करू शकता परंतु आता शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत या ठिकाणी आयोजकांच्या सूचना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाळाव्या लागणार आहेत. 1 बॉल 1 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. जर मात्र डॉट आला विकेट आली तर माऊली 11 शील्ड संघ या क्रीडा नगरीमध्ये आपली विजयाची पताका मिरवेल आणि जर ही धाव इथे एकवटण्यात आली तर मात्र RD11 चांदप संघ 8 के पार झेंडा याच मैदानाच्या आतमध्ये गाडेल. 1 बॉल 1 ची गरज. सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एका बाजूला टीम चांदप तर दुसऱ्या बाजूला टीम शील्ड खेळतीये. 1 बॉल 1 ची गरज. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांच्या आवडीचा सामना आहे. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जाणता राजा चषक या स्पर्धेमध्ये 1 बॉल 1 धावेची गरज. चित्त थरारक सामना आहे. कदाचित आपण पाहतो युट्यूबला सुद्धा आता प्रेक्षक हळूहळू वाढत आहेत कारण सामना तितका महत्वाचा आहे. 1 बॉल 1 धावेची गरज या मॅच मध्ये. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. चला लगेच आपण फिल्डिंग सेट करा. गोलंदाज समाधानने मात्र सामना पुन्हा एकदा आपल्या बाजूने वळवलाय. 1 बॉल 1 ची गरज. डॉट बॉल विकेट आली तर सामना जिंकेल शील्ड संघ. 1 धाव जर बनली गेली तर सामना जिंकेल RD11 चे हनुमान चांदप टीम. शेवटचा बॉल. हो या ठिकाणी फलंदाज झाला बाद आणि सामना जिंकलाय टीम बावली 11 शील्ड संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.
मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यांनी या धावा या ठिकाणी पूर्णपणे रोखलेले आहेत. आणि आमचे राहुल सर नेहमी म्हणत असतात, मारने वाले से अच्छा बचाने वाले होता है. आणि याच दरम्यान या धावा ज्यांनी डिफेन्स केलेले आहेत तोच गोलंदाज समाधान ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या समाधान प्लीज वेलकम. कदाचित दत्ता मामा बनोटे यांनी सुद्धा सुटकेचा मोकळा निश्वास टाकला असेल. दत्ता मामा बनोटे आपण पाहतोय सातत्याने क्रीडा नगरीला फेरफटका मारत होते की सामना अडचणीत आहे. आणि अडचणीतल्या सामन्याला आता मात्र शिल्ड संघाने आपल्या बाजूने खेचलेला आहे. या आपण लगेचच या ठिकाणी विनंती राहील समाधानला, अमोल प्लीज 1 मिनिट समाधानला लगेच महाराजामासाठी पाठवायचे, त्यानंतर फोटो सेशन करा. 1च मिनिट.